सरपंच गावात राहिलाय का, माजी राहिलाय का, सदस्य राहिलाय का, माजी सदस्य, चेअरमन, नगरसेवक, माजी नगरसेवक हे गावात राहिलेत का? चल म्हणल्याच्या नंतर बी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, माजी सदस्य, सभापती, उपसभापती हे गावात आम्ही मुंबईला गेल्याच्या नंतर गावात फिरत होते, तालुक्यात, शहरात फिरत होते. आम्हाला फक्त गुप्त माहिती द्या, अजिबात लपून ठेवायचं नाही. तुम्ही कोण आमदार आहे, कोण माजी आमदार आहे, कोण खासदार आहे, याला सांगितलंय मुंबईला जायचं, पण तेव्हा आला नाही. तालुक्यात शहरात फिरत होता. आम्हाला आठवणीला माघारी आल्यावर सांगा. तुमच्याकडे ही मोठी जबाबदारी. तुम्हाला एवढंच काम देऊन चालू आहे. तुमच्या लेकराला लागणारा 100 पिढ्या उगणार नाही एवढं आता आरक्षण घेऊन येतो. फक्त तुम्हाला एक छोटंसं काम सांगितलंय, तेवढं तुम्ही इमानदारीनं करायचं. तुम्ही गरीब आहेत, नाव सांगितल्यामुळे ते तुम्हाला अडचणीत आणतील. त्यामुळे तुम्हाला मला डोळ्यावर आणायचं नाही. मी आहे ना डोळ्यावर यायला, त्याचा डोळाच पडितो. तुम्ही फक्त हळूच कानात येऊन सांगायचं, आमच्या गावातला अमुक अमुक भावी किंवा आजी इथं हिंदत होता, त्याचा मेवना मेवणी कुणी उभा राहिले का आम्ही पाडली. सगळ्यांचं नावं सांगायचं. जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषदचे सभापती, हे जेवढी रँक आहे सगळी, यांना सगळ्यांना हातपाय पडून सांगा गोरगरिबांच्या लेकराला आरक्षण पाहिजे. अंतिम लढाई शेवट शब्द वापरलाय पाटलाने. मुंबईला जायचंय तुम्ही त्यांच्या संग, फक्त वाटा लावायला. एवढं कळकळीनं कळकळीनं सांगून जर तो नाही आला, जो आपला नाही, जो आपला नाही, जो आपल्या आंदोलनात नाही, तेव्हा आपला नाही. ती पैदास वाड्यावाड्याने हिंडून द्या तिकडेच. दादा फादा मी बघतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला दादा दिसते, ते तुम्हाला ते ताकद दिसते एवढी मोठी त्याची. काही कामाचं नाही. 43 रोग आहेत त्याला, काही कामाचं नाही. 40 गोळ्या खात आहे, संडा सुद्धा होत नाही त्याला सकाळी. भेऊ नका, काय भेद संबंध नाही. आपल्या लेकरा बाळा आपल्याला मोठ्या करावं लागतात. काय भेद संबंध आहे कोणाला? दादा फादा काही नाही. दादा फादा सगळे मध्ये गेलेत बरेच. ते बाकीचं टेन्शन तुम्ही नका घेऊ. मी आहे ना, मी आहे तवर ना तुम्हाला डंकच नाही बा, तुम्ही टेन्शनच नाही घ्यायचं. मी आहे तवर तुम्हाला कसला दादा येऊ द्या, दादा असू, दादी नसू, काही असू द्या, तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. आपला मागा लागलो की टिकितोच, एकदा मागा लागले की टिकितोच होत नाही. कारण तुमचा लय आशीर्वाद आहे. फक्त मुंबईला आशीर्वाद द्यायला सगळे मराठी.